नमस्कार. वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज ईश्वराचे स्वरूप आपण पुढे बघणार आहोत. तर व्यासदेव म्हणतात की कोणालाही सृष्टी, स्थिती व प्रलय यांची शक्ती लाभत नसते, कारण ती शक्ती केवळ ईश्वराचीच होय. कट्टर द्वैती भाष्यकार श्री मध्वाचार्य यांनी वराह पुराणातून एक श्लोक उद्धृत करून आपल्या नेहमीच्या संक्षिप्त पद्धतीने या सूत्रावर भाष्य केले आहे. प्रस्तुत सूत्राचे विशदीकरण करताना भाष्यकार रामानुजाचार्य म्हणतात, शंका अशी उद्भवते की केवळ ईश्वराच्याच ठिकाणी असणारी सृष्टी, स्थिती, प्रलयाची शक्ती म्हणजेच सर्व नियंतृत्व हे देखील मुक्त पुरुषांना लाभते काय, की ते त्यांना लाभत नसून केवळ ईश्वराचाच सतत साक्षात्कार होत असणे एवढेच त्यांचे ऐश्वर्य होय. यावर कोणी म्हणतील की मुक्तात्म्यांना जगताचे नियंतृत्व लाभते असे म्हणणेच संयुक्तिक होय, कारण मुक्तात्मा परमेश्वराशी पूर्णतः एकत्र पावतो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे शास्त्रवचन आहे. आता केवळ परमेश्वराच्याच ठाई बसणारी जगत नियंतृत्वाची शक्ती मुक्तात्म्यालाही प्राप्त झाल्याखेरीज त्या दोघात संपूर्ण एकत्व होणे कसे शक्य आहे आणि त्याच्या समस्त इच्छा पूर्ण होणे तरी कसे संभवते. पण शास्त्र तर असंदिग्धपणे म्हणत आहे की त्या दोघात संपूर्ण एकत्व निर्माण होते आणि त्या मुक्तात्म्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. म्हणून मुक्तात्म्याला जगत नियंतृत्वाचा लाभ होतो असे मानणे भाग आहे. पूर्व पक्षाच्या या म्हणण्याला आमचे उत्तर असे की मुक्तात्म्याला जगत नियंतृत्व खेरीज करूनच इतर सर्व शक्तींचा लाभ होत असतो. जगताचे नियंतृत्व म्हणजे जगतातील समस्त स्थावर जंगमाच्या रूपांचे, अस्तित्वाचे व प्रवृत्तींचे नियमन करणे होय. मुक्तात्म्यांच्या चित्तावरील अज्ञानाची सगळी पुटे धुवून नाहीशी झाली असतात आणि त्यामुळे त्यांना परब्रह्माचा सतत साक्षात अनुभव येत असतो. हे केवढे तरी ऐश्वर्य त्यांना लाभत असते, पण जगत नियंतृत्वाच्या शक्तीचे ऐश्वर्य मात्र त्यांना कधीच लाभत नाही. शास्त्रवचनांवरून हे सिद्ध होते. अखिल जगताचे नियंतृत्व हा केवळ परब्रह्माचाच गुणधर्म होय असे शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे. उदाहरण म्हणून हेच शास्त्रवचन बघा, ज्याच्यापासून सारे काही जन्मते, स्थितीकाली ज्यातच वसते नि लोपताना ज्यात विळते तेच ब्रह्म होय, ते तू जाण. जगत नियंतृत्व हे परब्रह्माप्रमाणेच मुक्तांचा देखील गुणधर्म असेल तर मग आत्ताच वर उद्धृत केलेले शास्त्रवचन ब्रह्माची व्याख्या होऊ शकणार नाही, कारण त्यात जे जगत नियमन करते तेच ब्रह्म. इतर कोणातही नाहीत अशा गुणधर्मांनीच कोणत्याही वस्तूची व्याख्या केली जात असते. वत्सा, सृष्टी होण्याच्या आधी ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच अस्तित्वात होते. आपण बहुरूपांनी जन्मावे अशी त्याला इच्छा झाली, म्हणून त्याने तेज उत्पन्न केले. आधी केवळ एकले ब्रह्मच होते, ते अनेक रूपात परिणत झाले. त्याने क्षत्र नामक एक सुंदर रूप निर्मिले. इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू, ईशान या सर्व देवता क्षत्रच होत. आधी केवळ आत्माच विद्यमान होता, क्रियाशील असे आणखी काहीच नव्हते. विश्वाचे सृजन करावे अशी त्याला इच्छा झाली. त्याने मग हे नाना लोक निर्माण केले. एक मात्र नारायणच होता. ब्रह्मा, ईशान, द्यावा, पृथ्वी, नक्षत्र, तारे, जल, अग्नी, सोम, सूर्य ही कोणीच नव्हती. त्याला एकट्यालाच गमेना. ध्यानानंतर त्याला एक कन्या, 10 इंद्रिय इत्यादी झाली, जो पृथ्वीत असून तिच्याहून वेगळा आहे इत्यादी इत्यादी. ह्या आणि अशाच कितीतरी श्रुतिवचनांमध्ये परमेश्वरालाच जगत नियंता म्हटले आहे. सूत्राचे स्पष्टीकरण करण्याच्या ओघात रामानुज म्हणतात, यावर तुम्ही कदाचित म्हणाल हे की खरे नाही, कारण या म्हणण्याच्या अगदी विरुद्ध अर्थाचे कितीतरी मंत्र वेदांमध्ये आढळतात.
परंतु तुमच्या ह्या म्हणण्याला आमचे उत्तर असे की तुम्ही म्हणत्या त्या वेदमंत्रांमध्ये ज्या मुक्तात्म्यांच्या ऐश्वर्याचे वर्णन आहे ते मुक्तात्मे म्हणजे खरे खरे ब्रह्मज्ञ मुक्तात्मे नव्हेत. देवलोकातील सिद्धी लाभलेल्या गौण मुक्तात्म्यांचाच ऐश्वर्याचे त्यात वर्णन केले गेले आहे. शंकेचे हे आपले कसे तरी समाधान करणे झाले. रामानुज विश्वांतर्गत समस्त वस्तूंची म्हणजे समष्टीची एकता मानित असले तरी त्या समष्टीतील घटकांमध्ये परस्पर नित्यभेद विद्यमान आहे असे त्यांचे मत आहे. म्हणजे वस्तुतः रामानुजही द्वैतवादीच होत आणि म्हणूनच जीवात्मा आणि सगुण ईश्वर यामध्ये स्पष्ट भेद राखणे रामानुजांना जड गेले नाही. आता आपण अद्वैत मताचे थोर प्रतिनिधी याविषयी काय म्हणतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला आढळून येईल की अद्वैत दर्शन हे द्वैतप्रिय व्यक्तींच्या समस्त अशा आकांक्षाही सांभाळीत आहे आणि त्याचबरोबर मानव जीवनाचा सर्वोच्च आदर्शही न डावलताच स्वतःचा सिद्धांत प्रतिपादित आहे. मुक्ती लाभानंतरही जे आपले व्यक्तित्व कायम ठेवू इच्छितात, भगवंतापासून पृथक राहू इच्छितात, त्यांची ही वांछा पूर्ण होऊन सगुण भक्तीचा सोहळा उपभोगण्याची त्यांची आसही पुरी होण्यास या अद्वैत दर्शनात भरपूर वाव आहे. अशा व्यक्तीसंबंधीच भागवतात म्हटले आहे, आत्मा रामश्च मुनयः निर्ग्रंथः अप्युरुपक्रमे कुर्वन्त्यहेतुकी भक्तिम इति अध्यमुत गुणो हरिः. अर्थात हे राजन, त्या अखिल कल्याण निधान हरीचा महिमाच असा आहे की आत्म्याव्यतिरिक्त जे अन्यत्र कुठेही रममाण होत नाहीत, ज्यांची समस्त बंधने निघून पडली आहेत, असे मुनिवरही श्रीहरीवर भाळून जाऊन त्यावर निव्वळ प्रेमासाठीच प्रेम करीत असतात. आता ईश्वराचे स्वरूप आपण पुढील भागात अजून स्पष्ट बघूयात. थँक्यू.